नमस्कार मित्रांनो, भूषण दूत अकॅडमीच्या टेस्ट सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण जे पाठीमागं डिस्कशन झालं होतं क्वेश्चनचं चौथ्या टेस्टचं, त्यामध्ये आपले 36 पासून तर एकूण 70 पर्यंत असे क्वेश्चनची लिस्ट राहिलेली होती. ती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ती कव्हर करू. तर मागच्या याच्यामध्ये आपण एकदम डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे राज्यसभेला पण यावेळी एक क्वेश्चन आलेला होता, इनडायरेक्टली 100 वर्ष कोणत्या संस्थेला झालेलं आहे म्हणून. ती जी लेबर ऑर्गनायझेशन होती त्याच्याबद्दल क्वेश्चन आले होता आणि मी तुम्हाला ते नामजोशींच्या याच्यामध्ये मी खूप डिटेलमध्ये सांगितलेलं होतं. तर ठीक आहे, तर आजचा आपण 36 पासून तर क्वेश्चन 59 पर्यंत हे क्वेश्चन कंप्लीट करू, कारण 60 पासून 70 पर्यंत झालेले होते आणि सुरुवातीचे 1 ते 35 कंप्लीट झालेले होते क्वेश्चन. तर आता आपण उर्वरित क्वेश्चनला आता हात घालू. तर बघा 36वा क्वेश्चन काय म्हणते, तर 36 नंबरचा क्वेश्चन म्हणतोय की दीनमित्र. बघा, एक दीनबंधू होता जे कृष्णराव भालेकरांचा होता. दीनबंधू हा दीनमित्र हे मुकुंदराव पाटील यांचा होता. 1910 ते 1967 दरम्यान हा वृत्तपत्र चालू होता. तर या वृत्तपत्राबद्दल एक म्हणजे स्टेटमेंट आहे की ती स्टेटमेंट काय म्हणते की हे वृत्तपत्र 57 वर्ष चाललेले आहे. त्यांनी शेकडो लेखातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. 20व्या शतकातील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे ते प्रवर्तक म्हणून काम करत होता. कोण? दीनमित्र. असा या वृत्तपत्राबद्दल खालीलपैकी कोणत्या विचारवंतांनी असं मत मांडलं आहे? तर लक्षात घ्या, हे मत मांडणारे व्यक्ती होते गेल ऑम्वेट हे व्यक्तिमत्व होते. ठीक आहे, तर 36चा उत्तर जो आहे तो 2 नंबरचा आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, आपण नंतरचा क्वेश्चन बघू. हा 37वा क्वेश्चन आहे. 37वा क्वेश्चन आहे संयुक्त महाराष्ट्राच्या कल्पनेच्या पुरस्कारासंदर्भात लेख लिहिलेचे पर्याय, योग्य पर्याय निवडा. त्यांचे लिखाण करणारे व्यक्तिमत्व व ते लेख अनुक्रमे कोणाचे येथे वेगळं. म्हणजे बघा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दल जे लेख म्हणजे गाजलेले होते त्यामध्ये भाषा राष्ट्रीयत्व, महाराष्ट्र धर्म, तिभंगलेले महाराष्ट्र असे 3 प्रकारचे तुमच्यासमोर प्रश्नामध्ये लेख दिलेले आहे. यापैकी हे लेख अनुक्रमे खाली व्यक्ती दिलेले आहे, त्यापैकी कोणी हे लेख लिहिलेले आहेत याबद्दल हा क्वेश्चन होता. तर बघा, पहिली गोष्ट, जो भाषा राष्ट्रीयत्व, महाराष्ट्र धर्म आणि तिभंगलेला महाराष्ट्र आहे, हे जर आता पाहायचं असेल तर तुम्हाला एक शक्यतो तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र धर्म हा जो काही लेख लिहिलेला आहे हा लेख विनोबा भावे यांचा आहे. तर पहिल्यांदा आपण पर्यायात पाहून घ्यायचं की 2 नंबरची जी स्टेटमेंट आहे म्हणजे 2 नंबरची जे कोणी व्यक्तिमत्व आहे ते आहेत कोणत्या पर्यायात. तर इतर एक सरळ लक्षात घ्या, हा एकमेव पर्याय उरतो, तो म्हणजे कोणता? 1 नंबरचा. म्हणजे जर आपल्याला 2 याच्यामध्ये खूप कन्फ्युज असेल, कारण तिभंगलेले महाराष्ट्र हा थोडं आपल्याला डाऊट म्हणजे लगेच लक्षात येणार असं नाही आहे, पण महाराष्ट्र धर्म हा विनोबा भावेंचा हे आपल्याला एकदम लक्षात येते. त्यावेळी इथं पर्यायात बघा, हा एकमेव असा आहे की 2ऱ्या नंबरचा पर्याय म्हणजे 1 नंबरमध्ये 2ऱ्या नंबरचं नाव आहे व्यक्तिमत्वाचं, विनोबा भावे. आता बघा, भाषा राष्ट्रीयत्व हा जो काही लेख आहे हा नची केळकर यांनी लिहिलेला होता. नची केळकर यांनी केशरी या वृत्तपत्रात हा लेख लिहिलेला होता. ठीक आहे, आणि महाराष्ट्र धर्म हा विनोबा भावे यांचा लेख होता. तो सगळं संयुक्त महाराष्ट्राच्या कल्पनेसंदर्भातच होता. आणि 3रा जो लेख आहे हा प्राध्यापक वि.वा. ताम्हनकर यांनी लिहिलेला होता. आणि हा जो तिभंगलेला महाराष्ट्र जो हा लेख आहे, तर हा लेख जर त्यांनी लिहिलेला असेल तर तो लोकशिक्षण या मासिकामध्ये त्यांनी वैशाख नावाचा अंकात दिलेला होता. आणि वैशाख नावाच्या म्हणजे लक्षात घ्या, वैशाख नावाच्या अंकात लिहिलं होतं. आणि या लोकशिक्षण मासिकाचे जे संपादक होते ते जनार्दन ओक होते. ते कोण होते? जनार्दन ओक. यामध्ये तिभंगलेला महाराष्ट्राचा जो लेख लिहिला लोकशिक्षणमध्ये वैशाख या अंकामध्ये, यामध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्याला सांगण्यासारखी आहे. ती म्हणजे कोण? का तर या संयुक्त महाराष्ट्राची जी काही कल्पना मांडली होती तिभंगलेला महाराष्ट्र यामध्ये, तर त्यांनी नकाशासह हा लेख प्रकाशित केलेला होता. आणि एकदम म्हणजे या ताम्हनकरांनी जो काही लिहिला आहे तो यावेळेचा नकाशासह असलेला त्यावेळेचा तो एकमेव लेख होता की महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते एरिया येतील असा विस्तृत लेख त्यावेळेस लिहिलेला होता. त्यामुळे 37चा उत्तर साहजिकच 1ला नंबर आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या, अशाच उत्तर येत नसणार तर त्यावेळेस पहिल्यांदा आपल्याला जो जवळचा उत्तर वाटतोय म्हणजे जो आपल्याला येतोय त्याबद्दल एकदा पडताळणी करून बघायची आणि या अशा आयोगाच्या याच्यामध्ये सापडून जातो अशा वेळी. ठीक आहे, तर नंतर आपला जो क्वेश्चन आहे तो 38वा क्वेश्चन आहे तो बघू.
हां, 38वा क्वेश्चन आहे, जे संस्थाने आहेत त्या संस्थानाबद्दल हे क्वेश्चन आहे. तर पहिल्यांदा बघा, लक्षात घ्या, मराठा जातीचे संस्थान, पटवर्धनांचे संस्थान, पटवर्धनांच्या संस्थानालाच कोकणस्थ ब्राह्मणांचे संस्थान सुद्धा म्हणले जात होते. बघा, इथं खाली देशस्थ ब्राह्मणांचे संस्थान आहे, पटवर्धन संस्थानांनाच कोकणस्थ ब्राह्मणांचे संस्थान म्हणले जात होते. आणि नंतर आहे मुस्लिम संस्थाने. ठीक आहे, तर याबद्दल योग्य जोडी लावायची आहे. तर बघा, मराठा जातीचे संस्थान जे होते त्यामध्ये अक्कलकोट, मुधोळ, त्याचप्रमाणे अजून होते. हे दोनच नाव, हे पर्याय फक्त देण्यात आले क्वेश्चनसाठी. जत सुद्धा होता, फलटण आहे आजचा तो सातारा जिल्ह्यामधला आहे, आणि इकडे आहे सावंतवाडी कोकणातलं. असे मराठा जातीचे संस्थाने त्यावेळेस होते. म्हणजे जत होते, फलटण होते, सावंतवाडी होते, अक्कलकोट होतो, मुधोळ होतो. ठीक आहे, पटवर्धनांची संस्थाने, ज्यांना आपण ब्राह्मणांचे, कोकणस्थ ब्राह्मणांचे संस्थान म्हणतोय, त्यामध्ये आहे जमखिंडी, मिरज, अजून तुम्हाला सांगायचं म्हणजे सांगली. आता तुम्हाला याच्यामध्ये अजून सांगतो की रामदुर्ग होता, पुरुंदवाड होता. आता बघा, असे 8 संस्थान होते कोकणस्थ ब्राह्मणांचे. किती होते? 8 संस्थान होते एकूण. ठीक आहे, आणि नंतर आहे देशस्थ ब्राह्मणांचे संस्थाने. त्यामुळे देशस्थ ब्राह्मणांच्या संस्थानामध्ये होते औंध होता, भोर होता, यांचे 2च होते देशस्थ ब्राह्मणांच्या संस्थानामध्ये 2. आणि मुस्लिमांच्या संस्थान म्हणजे हे 2, जंजिरा आणि सावनेर. तर याच्यामध्ये आपण जो योग्य पर्याय आहे तो कोणता आहे? 4 नंबरचा पर्याय आहे, आपण बघू शकतो. ठीक आहे, नंतर आहे क्वेश्चन नंबर 39. 1957च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रातील निवडणुकीतील गाजलेली घोषणा ओळखा. आता बघा, 1957ला जी लोकसभेची इलेक्शन झालेली होती, ही लोकसभेची इलेक्शन सेकंड लोकसभेची इलेक्शन होती. बरोबर आहे. आपली जी सार्वत्रिक निवडणूक झाली होती, पहिली सार्वत्रिक निवडणूक 1951-52ला झालेली होती. बरोबर आहे, म्हणजे 52 पासून आपली लोकसभेचा कार्यकाळ सुरू झाला पहिल्या. तर दुसरी जे काही होती लोकसभा, ही 1957ची लोकसभा होती. आणि यामध्ये सगळ्यात मोठा गाजला होता महाराष्ट्रामध्ये, तर संयुक्त महाराष्ट्राचा इश्यू गाजलेला होता. आणि त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राने समितीने आपले कॅन्डिडेट उभे केलेले होते. तर त्या कॅन्डिडेटचा जो नारा होता या समितीचा, तो होता समितीचा एक्का निवडून येईल पक्का. त्यामुळे हा पर्याय नंबर काय होता? 2 इथं बरोबर होती, जी गाजलेली घोषणा आहे ते. नंतर बघा, क्वेश्चन नंबर 40 आहे. आपल्याला असे जे खूप मोठा क्वेश्चन दिसते, पण एकदम सोपी असते अशा क्वेश्चन. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाबद्दल कोणते पैलू लागू होत नाही, म्हणजे खालील कोणते पैलू डॉक्टर B.R. आंबेडकरांसोबत लागू होत नाही? तर बघा, डॉक्टर आंबेडकर मानववंशशास्त्र होते का? तर यस, मानववंशशास्त्र सुद्धा होते. भाषावर प्रांतरत्नाचे विश्लेषक होते का? विश्लेषक होते. त्यांनी सांगितलं होतं भाषावर प्रांतरत्न असणे आवश्यक आहे. नंतर बघा, मानवी हक्काचे आधारस्तंभ होते. बरोबर, ह्युमन राईट्ससाठी तर त्यांचं काम होतंच. ऊर्जा संसाधनांचे नियोजन होतेच. समाजशास्त्रज्ञ होते, अर्थतज्ञ होते, जलतज्ञ होते, शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे जाणकार होते. जलतज्ञ म्हणजे ज्यावेळी तुम्ही लक्षात घ्या, आपला पहिल्या महायुद्धाच्या नंतर तुम्हाला माहीत असेल, जे गव्हर्नर जनरलची काउन्सिल होती त्यामध्ये त्यांनी जलतज्ञ म्हणून सुद्धा काम केलेले आहे. तर लक्षात घ्या, हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विविध पैलू होते. त्यामुळे पैलू नाही असं विचारलं आहे, तर ते सगळे होते. त्यामुळे पर्याय येणार यापैकी नाही, हा यामध्ये योग्य पर्याय येणार. ठीक आहे, नंतरचा क्वेश्चन नंबर आपण जर बघितलं तर क्वेश्चन 41 बघू, माणगाव परिषदेबद्दल. माणगाव म्हणजे आजचा कोल्हापूरचा कागल जो काही एरिया आहे, तर या कागलबद्दल हा क्वेश्चन आहे. तर माणगाव परिषद खूप गाजलेली होती, तुम्हाला माहीत आहे. तर ही यासंबंधी योग्य विधान आपल्याला विचारात घ्यायचे आहे. तर पहिली गोष्ट, ही परिषद 20 मार्च 1920 रोजी माणगाव म्हणजे आजच्या कागल संस्थानात भरली होती. तर ही स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. नंतर दुसरी क्वेश्चन आहे, अप्पा दादगोंडा पाटील यांच्या सहकार्याने ही परिषद भरवली होती. तर बरोबर आहे, यांच्या सहकार्यानेच ही परिषद भरलेली होती. तुम्हाला एक माहीत असेल, यांना गावातून बहुतेक वंचित वगैरे करण्यात आलेलं होतं, अशी सभा घेतली होती, दादगोंडा पाटील यांनी घेतली होती म्हणून. बघा, हे जे काही यांच्या सहकार्याने स्थापन झाली, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो कॉन्ट्रीब्युशन आहे ते गंगाधर कांबळे, हे सुद्धा याच्यामध्ये खूप मोठा त्यांचा रोल होता. दत्तू पवार हे सुद्धा यांचं सहकार्य लाभलं होतं. आणि नंतर होते गणेशाचार्य, तुकाराम गणेश आचार्य असे व्यक्ती होते. हे सगळे अप्पा दादगोंडा पाटील यांच्यासोबत सहकार्याने ही परिषद या लोकांनी भरवलेली होती. नंतर बघा, तिसरी स्टेटमेंट आहे, या परिषदेचे अध्यक्ष हे राजश्री शाहू महाराज होते. तर या परिषदेचे प्रमुख पाहुणे राजश्री शाहू महाराज होते. जर या परिषदेचे अध्यक्ष विचारले तर ते कोण होते? तर डॉक्टर B.R. आंबेडकर होते आपले. ठीक आहे, डॉक्टर B.R. आंबेडकर होते. नंतर मग त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची ठरणार. नंतर बघा, क्वेश्चन नंबर D,
या परिषदेत नागपूरचे रघुजी भोसले हे हजर होते. तर लक्षात घ्या, रघुजी भोसले हे गैरहजर होते आणि गैरहजेरीचं कारण म्हणजे एकदम कॉमेडी होता. त्यांना शिकारीचं कारण देऊन ते गैरहजर होते. रघुजी भोसले हे यामध्ये खूप महत्त्वाचं होतं. तर त्यामुळे हे गैरहजर होते, हजर नव्हते, शिकारीचं कारण दिलेलं होतं. आणि लक्षात घ्या, शाहू महाराजांनी या परिषदेनंतर म्हणजे ही परिषदेच्या वेळी डॉक्टर बी आर आंबेडकरांना निमंत्रण दिलं होतं, घरी जेवणाला आमंत्रण केलं होतं डॉक्टर बी आर आंबेडकरांना. कोण? राजश्री शाहू महाराजांनी. आणि दुसरी गोष्ट, राजश्री शाहू महाराजांनी डॉक्टर बी आर आंबेडकरांना आवाहन केलं होतं की तुम्ही नोकरी करू नका किंवा नोकरी करू नका, स्वतंत्र व्यवसाय करा आणि अस्पृश्याच्या चळवळीमध्ये तुम्ही स्वतःला वाहून घ्या किंवा अस्पृश्यांचे नेतृत्व करा, असंच या माणगाव परिषदेमध्ये राजश्री शाहू महाराज यांनी आपल्या बी आर आंबेडकरांना सांगितलं होतं. ठीक आहे. त्यामुळे याचा जो आपण क्वेश्चन बघू, तो याचा जो पर्याय आहे तो आपल्याला बघता येईल की पहिला नंबरचा पर्याय आहे. हां, त्यामुळे हा पर्याय नंबर काय आहे? ए आणि ब. क आणि ड तर चुकीचा आहे. नंतर बघा, समता सैनिक दलाबद्दल हा क्वेश्चन आहे. तर समता सैनिक दलाबद्दल थोडा पर्यायामध्ये चूक झालेला आहे. तर समता सैनिक दलाबद्दल आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. तर हे योग्य विधान आपल्याला निवडायचं असल्यामुळे समता सैनिकाबद्दल सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे काय, तर समता सैनिक हे स्थापन करण्यामध्ये डॉक्टर बी आर आंबेडकरांनी स्थापन केलं होतं. ते ब्रिटिश सैन्यामध्ये जे ब्रिटिश लष्कर होता त्याच्यामध्ये पुन्हा आपल्या एक अस्पृश्य पलटण स्थापन करणे हा त्यांच्या त्यामागचा उद्देश होता. आणि सामाजिक जाणीव रुजवणे आपल्या लोकांमध्ये हे सुद्धा त्यामागचा उद्देश होता. तर त्याच्यामध्ये पर्याय बघू, 25 नोव्हेंबर 1926 रोजी राजश्री शाहू महाराजांनी दल हे स्थापन केले होते, म्हणजे समता सैनिक दल. तर लक्षात घ्या, राजश्री शाहू महाराजांनी नाही केलं होतं, तर ते होते बी आर आंबेडकर होते. कोण होते? डॉक्टर बी आर आंबेडकर होते. ठीक आहे. त्यामुळे हा पर्याय चुकीचा ठरतो. या दलात शारीरिक, बौद्धिक, लष्करीच्या तिन्ही प्रकारचे शिक्षण दिले जात होते. यास तिन्ही प्रकारचे शिक्षण दिले जात होते. या दलात आठवड्याचा प्रत्येक रविवार नव्हता, या दिवस लक्षात घ्या बुधवार होता. काय होता? बुधवार. त्यामुळे हा सुद्धा पर्याय चुकीचा ठरतो. राखीव ठेवण्यात आला होता कवायतीसाठी. तर या ठिकाणी तुम्हाला सांगायचं म्हणजे फक्त बी बरोबर आहे, अ आणि क काय आहे? चूक आहे. पण आपल्याला प्रॉब्लेम काय होत आहे, इथं पर्याय दिला नाही म्हणजे थोडं सिलिंग मिस्टेक झालेली आहे. तर लक्षात घ्या, त्यामुळे हा पण म्हणजे एक लक्षात घ्या, पहिला दिला तर अ कट केला तर फक्त ब हा फक्त बरोबर आहे. त्यामुळे या ठिकाणी थोडा इश्यू झाला होता. नंतरचा बघा क्वेश्चन 43वा क्वेश्चन, वासुदेव बळवंत फडकेंबद्दल हा क्वेश्चन आहे. तो आहे, त्यांनी दत्त महात्म्य हे 7000 ओव्यांचा ग्रंथ लिहिला होता का? तर हे मोठे उपासक होते वासुदेव बळवंत फडके आपल्या श्री दत्तांचे. तर त्यांनी 7000 ओव्यांचा ग्रंथ लिहिलेला होता. नंतर बघा ब काय म्हणते, बिपिन बिहारी मुजुमदार यांनी वासुदेव बळवंत फडके हेच आनंदमठ या कादंबरीचे उत्स्फूर्त दाते होते असे म्हटले. पण आनंदमठ आपल्याला माहीत आहे कोणी लिहिलेली आहे, तर कोणी लिहिलेली आहे, तर ती बंगाली हे होती कादंबरी, बरोबर आहे की नाही? हां, तर ते आनंदमठ ही कादंबरी जे लिहिण्यामध्ये सगळ्यात म्हणजे जे काही स्फूर्तिदाते होते तर बाबा ते आपले वासुदेव बळवंत फडके होते असे V.O. बिहारी मुजुमदार यांचं मत होतं. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. नंतर बघा, एल्फिस्टन यांनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या चळवळीचा उगम टिळकांचा नव्हे तर वासुदेव बळवंत फडके यांच्या कार्यात असे म्हटले. तर हो, एल्फिस्टन यांनी सुद्धा ही स्टेटमेंट वापरलेली आहे. आता तुम्हाला माहीत असेल आपल्या वासुदेव बळवंत फडकेंना महाराष्ट्राचे रॉबिन हुड असं म्हटले जाते. महाराष्ट्राचे काय? रॉबिन हुड. आणि पुण्यातील लोक त्यांना दुसरे शिवाजी सुद्धा म्हणत होते. तर या ठिकाणी सर्वच्या सर्व पर्याय काय आहेत? या ठिकाणी बरोबर आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 44. तर 44चा क्वेश्चन आहे, पेशवे व बडोद्याचे गायकवाड यांच्यामध्ये खंडणीमध्ये जो प्रकरण झाला होता त्यामध्ये बडोद्याच्या महाराजांचे किंवा बडोदा संस्थानाचे वकील म्हणजे बडोद्याचे जे गायकवाड होते यांचे वकील म्हणून कोणास पाठवण्यात आलेले होते? तर ते होते बघा, दोन व्यक्ती संबंधित होते बडोदा संस्थानाशी. एक फतेसिंग गायकवाड पण होते आणि गंगाधर पटवर्धन होते. तर बडोदा संस्थानाचे जे वकील म्हणून आले होते पुण्यामध्ये ते होते गंगाधर शास्त्री पटवर्धन. आता तुम्हाला माहीत असेल 1 वर्ष पुण्यात हे मुक्काम ठोकून होते या खंडणीच्या इश्यूबद्दल. आणि एक सगळ्यात मोठा घटना काय घडली, गंगाधर शास्त्री पटवर्धनांचा खून झाला होता. आणि या खुनामध्ये सगळ्यात मोठा नाव होतं त्यावेळी त्र्यंबक ढेंगडे.
ढेंगळे यांचं नाव होता, जे दुसऱ्या बाजीरावांचे जवळचे व्यक्ती होते. असं म्हटलं जातं की यांनी गंगाधर शास्त्री पटवर्धन यांचा काय घडवून आणला होता, खून घडवून आणलेला होता. नंतर बघा 45वा क्वेश्चन. बघा 45वा क्वेश्चन आपण थोडा नवीन पॅटर्न बनवण्याचा प्रयत्न केला, पण DTP मध्ये थोडं चुकीचं झालेलं आहे, त्यांनी दिलं नाही, पण पर्यायात काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे. ठीक आहे, तर हे आपल्याला आता ओळखायचं आहे. तर ज्ञानप्रकाश हे कोणत्या वर्षी प्रकाशित झालेला होता, तर 1949ला प्रकाशित झालेला होता. आणि हे याचे कोण होते, विष्णू शास्त्री कोण होते, पंडित होते. नंतर बघा इंदू प्रकाश जो काही म्हणतो आपण, सॉरी याच्या विष्णू शास्त्री पंडित नव्हते, सॉरी. तर याचे जे होतं ते होते कृष्णाजी रानडे हे होते. आणि इंदू प्रकाश जो काही हे होता तो 1862ला सुरू झालं आणि त्याचे होते विष्णू शास्त्री कोण, पंडित होते. नंतर बघा नेटिव्ह ओपिनियन हा 1864ला सुरू झालेला होता आणि त्याचे जे संपादक होते ते मंडलिक होते. आणि पुन्हा ऑब्झर्वेटरचा 1852ला सुरू झाली होती आणि बहिरामजी मलबारी हे होते. तर ठीक आहे, तर याचा पर्याय 2 हा योग्य ठरतो उत्तर. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राद्वारे सत्तोज समाजाच्या बैठकांच्या वृत्तांतात, म्हणजे जे सत्तोज समाजाच्या बैठकी होत होत्या त्या वृत्तांतास शूद्राच्या सभेच्या वृत्तांत असे शीर्षक दिले होते. तर कोणी दिले होते, तर ते तुम्हाला एक सांगायचं म्हणजे ज्ञानप्रकाश असो, प्रभाकर असो, विविध ज्ञानविस्तार असो, हे सगळे वृत्तपत्र, निबंधमाला असो, सगळे वृत्तपत्र हे सत्यशोध समाजावर टीकाच करत होते, महात्मा फुलेंवर टीका करत होते. पण याच्यामध्ये शूद्रांच्या सभेच्या वृत्तांत असा सत्यशोध समाजाच्या सभा भरत होते असा शीर्षक कोणी दिला असेल तर तो निबंधमालेत देण्यात आलेला होता. आणि तुम्हाला माहित असेल निबंधमाला हे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी सुरू केलेलं होतं. ठीक आहे, त्यामुळे हे प्रश्न उत्तर आहे 4 नंबरचा निबंधमाला. ओके. नंतर क्वेश्चन आहे 47वा. 47वा क्वेश्चन काय म्हणते, 1 जानेवारी 1877 रोजी दीनबंधू आला आपला, मगाशी दीनमित्र पाहिला, आता हे दीनबंधू आहे. कोणाचा होता, कृष्णराव भालेकर यांचा होता. तर यांच्या पंचखेळ या ग्रंथसंपदेची काय ग्रंथ लिहिला होता, पंचखेळ या ग्रंथसंपदेत कोणत्या खेळाविषयी माहिती देण्यात आली होती. तर हे गाठाळ सरांच्या पुस्तकात खूप छान प्रकारे याच्यात वर्णन सांगितलेलं आहे. तर या 47चा जो दीनबंधूमध्ये कृष्णाजी भालेकर यांचा जो काही पंचखेळ ही ग्रंथसंपदा होती याच्यामध्ये जे खेळाचा उल्लेख आहे तो आहे गंजीफा या खेळाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. क्वेश्चन नंबर 48 बघू. आता क्वेश्चन नंबर 48 हे तुम्हाला सांगायचं म्हणजे एक सिंपल क्वेश्चन होता, एवढा काही तुम्हाला येणार नाही, आयोगाचा एकदम पाठीमागचा क्वेश्चन. पण तरी इस्टॅब्लिशमेंट हा तुम्हाला चॅप्टर असल्यामुळे ब्रिटिश सत्ता स्थापन, त्यामुळे इनडायरेक्टली हा क्वेश्चन येऊ शकतो. तर बघा ज्यावेळी ब्रिटिश इंग्रज व्यापाराच्या निमित्ताने भारतात आले त्यावेळी भारतातील राज्यकर्ते धोरक हे सावधगिरी नव्हते. तर बरोबर जेव्हा ब्रिटिश सत्ता किंवा ब्रिटिश व्यापारी आले किंवा डच व्यापारी आले किंवा पोर्तुगीज व्यापारी आले होते, फ्रेंच व्यापारी आले होते, तेव्हा सावधगिरी नव्हतीच ना. पूर्णपणे एक लक्षात घ्या, मुघल साम्राज्य एक कोलॅप्स होण्याच्या दिशेने चाललेला होता एकदम, आणि एक सेंट्रल पॉवर होती ती हळूहळू डिक्लाइन व्हायला सुरुवात झालेली होती. आणि ते कारण तेच होतं की पूर्णपणे ढिसाळ कारभार झाला होता. औरंगजेबानंतरचे जे राज्यकर्ते आलेले होते हे पूर्णपणे अय्याशी होते, किंवा आपण म्हणू शकतो की पात्रच नव्हते, ते म्हणजे आहारी गेले होते शान शौकतच्या, त्यामुळे ते सावधगिरी नव्हतीच. त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. मराठे व इतर सत्तांचा ऱ्हास होत आहे हे पाहून आक्रमक झाले, बरोबर आहे. सगळ्यात मोठी भीती इंग्रजांना ही 2 साम्राज्य होती, एक म्हैसूर आणि एक मराठा साम्राज्य. म्हैसूर तर 1799ला डिक्लाइन झालेलं होतं, नंतर 1818ला मराठे झाले, तर त्यानंतर त्यांना एक शत्रुत्वच उडलेलं नव्हतं त्यानंतर. मग बघा इंग्रजांना राजापूरची बखर लुटल्याबद्दल शिवाजी महाराजांकडून नुकसान भरपाई प्राप्त झाली नाही. तर लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा राजापूरची बखर लुटलेली होती त्यानंतर ब्रिटिशांना त्यांनी नुकसान भरपाई दिलेली होती. लक्षात घ्या, नुकसान भरपाई दिलेली होती. त्यामुळे तिसरा पर्याय चुकीचा ठरतो. त्यामुळे फक्त केवळ काय अ आणि काय ब हा स्टेटमेंट बरोबर राहू शकते. ठीक आहे. आता बघा याच क्वेश्चनला मी खूप डिटेलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला मी जेव्हा ऑफलाईन घेतलेली होती त्यावेळेस हे खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेलं होतं आयटकबद्दल. तर 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली
आयटकचे पहिले अधिवेशन भरले होते. कोणते? आयटकचे पहिले अधिवेशन. तर हे एम्पायर सभागृहात भरलेले होते पहिले अधिवेशन. त्याचे अध्यक्ष होते लाला लजपत राय, स्वागताध्यक्ष अध्यक्ष होते जोसेफ बॅप्टिस्टा. आणि याच्यात मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर ब्रिटनच्या मजूर पक्षाचा जो नेता होता कर्नल वेजवूड हा उपस्थित होता. अॅनी बेजन होते, मोतीलाल नेहरू होते, विठ्ठलभाई पटेल होते, सगळ्यात महत्त्वाचं मोहम्मद जिना होते. हे सगळे या अधिवेशनामध्ये किंवा या संमेलनामध्ये हजर आलेले होते. पण आयटॅकची खरी स्थापना तुम्हाला सांगायचं म्हणजे काय तर 31 ऑक्टोबरच्या आधी 7 जुलैला परळ येथे कामगार सभेमध्ये 7 जुलै 1920ला परळ येथे कामगार सभेमध्ये आयटकची काय झाली होती स्थापना झालेली होती. आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून एक डिटेल सांगतोय की मी बोललेलो होतो लाला लजपत राय यांनी या अध्यक्षपदावरून कामगारांना असं आवाहन केलेलं होतं की म्हणजे एक संदेश दिला होता की संघटित व्हा, चळवळ करा आणि लोकांना शिकवा. बघा हे सगळ्यात महत्त्वाचं, लोकांना शिकवा, संघटित व्हा, कामगारांना चळवळ करा आणि लोकांना शिकवा असा महत्त्वपूर्ण संदेश लाला लजपत राय यांनी या सभेमध्ये दिलेला होता. आता बघा क्वेश्चन नंबर काय आपण 50 बघू. बघा क्वेश्चन नंबर 50 काय म्हणते की विवरणावरून सुधारक ओळखा. आता हे जे काही रानडे, गोखले, लोकमान्य टिळक हे त्यांचे आदर्श होते. म्हणजे यापैकी कोणत्या व्यक्तीचे ते आदर्श होते? महात्मा गांधीच्या आव्हानात प्रतिसाद देऊन 1921-22 मध्ये त्यांनी वकिलाचा त्याग केला. बॅरिस्टर होते स्वतः ते. 28 मध्ये स्वतंत्र भारताच्या घटनेची तत्त्वे निश्चित करण्यासाठी जी समिती नेमली त्याचे सदस्य होते. आणि मुंबईची आर्यन एज्युकेशन सोसायटी स्थापना केली होती. तर हे कोणते व्यक्ती होते बाबा असे? आणि ते बॅरिस्टर पण होते. दुसरी महत्त्वाचे आपल्या पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. त्यांनी दत्तक विधानासंबंधित मोठ्या प्रमाणात खटले लढलेले होते. होम रूल चळवळीच्या मुंबईच्या बॉम्बेची शाखा होती त्यावेळेचं नाव, त्याचे उपाध्यक्ष सुद्धा म्हणून काम केलेले होते. तर असे व्यक्ती मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगितले याबद्दल. तर असे व्यक्तिमत्व कोण होते तर ते होते बॅरिस्टर मुकुंदराव जयकर होते. कोण होते? बॅरिस्टर मुकुंदराव जयकर होते. हां, नंतर क्वेश्चन नंबर 51 बघा. डेक्कन रयत समाज स्थापनेचा खालील प्रकारे कोणाचा पुढाकार होता? बघा डेक्कन रयत एज्युकेशन जी इन्स्टिट्यूट आहे ही जी स्थापन झाली ती 1 ऑगस्ट 1916ला स्थापन झालेली आहे. आणि ही खास म्हणजे याचा जो पुढाकार होता तो अण्णासाहेब लठ्ठे यांचा होता. कोणाचा होता? अण्णासाहेब लठ्ठे यांचा होता. कोणाचा होता? अण्णासाहेब लठ्ठे यांचा होता. तर त्यामध्ये कोणी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता? आता मी तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये सी.डी. देशमुख होते का? तर होते. पंजाबराव देशमुख होते. राजश्री शाहू महाराज नव्हते पण यामध्ये पुढाकारमध्ये. आणि मुकुंदराव पाटील होते ज्याला दिनमित्र ज्यांनी वृत्तपत्राच्या संपादक म्हणून वगैरे काम केलं आहे. तर फक्त या ठिकाणी पर्याय काय आहे? अ, ब आणि ड. अ, ब, ड. पर्याय नंबर काय आहे? 4 हा पर्याय नंबर राहणार. आता बघा 52वा क्वेश्चन एकदम सोपी. 1857च्या उठावाबद्दल त्यांचे नेतृत्व कोण होते? फैदाबादचा नेतृत्व लक्षात घ्या मौलवी अहमद शाह यांनी केलं होतं. मौलवी अहमद शाह यांनी केलं होतं. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. दुसरा भाग बरेलीचा नेतृत्व कोण केलं होतं? बहादूरशाह रोहिल्ला यांनी केलं होतं. त्यामुळे हे इकडे पाहिजे होतं, हे इकडे पाहिजे होतं. त्यामुळे हे चुकीचं ठरतं दोन्ही. कानपूरचे नानासाहेब पेशव्यांनी केले होते, बरोबर आहे. आणि जगदीशशिरचा जो जमीनदार होता कोरसिंग यांनी केलेलं होतं. त्यामुळे ब आणि क हे 2 पर्याय काय आहेत या ठिकाणी बरोबर आहे. काय आहे? ब आणि क म्हणतो. ब आणि ड हा पर्याय बरोबर ठरतो या ठिकाणी. नंतर क्वेश्चन नंबर 53 बघा. 30 डिसेंबर 1906 रोजी मुस्लिम लीगची स्थापना ऑल इंडिया मोहम्मेडन एज्युकेशन कॉन्फरन्सच्या कितव्या वार्षिक सभेत? आता आयोग अशा प्रकारचे प्रश्न विचारायला लागलाय. कितव्या वार्षिक सभेत करण्यात आलेली होती? तर ते 20व्या वार्षिक सभा होती जी ऑल इंडिया मोहम्मेडन एज्युकेशन कॉन्फरन्सची होती. आता बघा मुस्लिम लीगची स्थापना होण्यामागे सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तर 35 लोकांचं मुस्लिम शिष्टमंडळ हा लॉर्ड मिंटोला भेटायला, जेव्हा आपला भारताचा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड मिंटोला भेटायला गेले होते 1 ऑक्टोबर 1906च्या दरम्यान. किती? 1 ऑक्टोबर 1906 अशा. आणि त्याचे नेतृत्व होते आगा खान यांनी केले होते या शिष्टमंडळाचे, 35 लोकांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्वाचे. तर हे शिमल्याला भेटायला गेले होते. आणि त्याच वेळेस यांनी आपल्या मागण्या केल्या होत्या. कारण मिंटोने भारतमंत्री ज्यावेळेस मोरले होते त्यांनी बोललेलं होतं की आम्ही भारतीयांना काही अधिकार देणार आहोत, भारतीयांना कायदेमंडळाचा विस्तार करणार आहोत, भारतीयांना कायदेमंडळामध्ये समावेश करून घेणार आहोत. त्यावेळेस मुस्लिम गटांना वाटलं होतं की हिंदुत्व लोकांचा मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये समावेश होईल, त्यामुळे आम्ही अल्पसंख्याक आमचं काहीतरी व्हायला पाहिजे म्हणून ते भेटायला गेले होते. आणि त्याच्यामधूनच ही मुहूर्तमेढ रोवल्या गेली असं आपण म्हणल्या जाते त्यावेळेस. ठीक आहे. नंतर आपण घेऊ क्वेश्चन नंबर 54. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. सुरुवातीला मुस्लिम लीग
पुरोगामी नेत्याच्या हातात होती, तर सुरुवातीच्या काळात मुस्लिम लीग ही प्रतिगामी लोकांच्या हातात होती, आक्रमण म्हणजे जे काय म्हणतो आपण त्याला. आणि 1930 ते 20च्या दरम्यान ती प्रतिगामी तर पुरोगामी लोकांच्या हातात आली 20च्या दरम्यान, म्हणजे 1913 ते 20च्या दरम्यान. त्यामुळे सुरुवातीचाही बी स्टेटमेंट चुकीचा आहे आणि नंतरचा पण स्टेटमेंट चुकीचा, पूर्वार्ध पण आणि उत्तरार्ध पण काय आहे, चुकीचा आहे. तर आपण नंतरचा क्वेश्चन नंतर 55 क्वेश्चन घेऊ. ब्रिटिश सरकारने गाजर व छडी धोरण हे कशाबद्दल म्हणले जाते? घटनात्मक सुधारणा आणि दडपशाही, म्हणजे काही भारतीयांना घटनात्मक अधिकार देत होते आणि दुसऱ्या छडी घेत होते, की जे भारतीयांना वाटेल की हे अधिकार कमी आहे म्हणून भारतीय आंदोलन करत होते आणि ते दडपून टाकण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे घटनात्मक सुधारणा व दडपशाही हे गाजर आणि छडी असं म्हणलं जात होतं. ठीक आहे. त्यानंतर 55 क्वेश्चन बघा. 1995 साली खर्चाची चौकशी करण्यासाठी खालील कोणता आयोग स्थापन करण्यात आलेला होता? तर 1895 फेमस आहे, ज्यामध्ये गोपाळकृष्ण गोखलेंनी वगैरे हे दिलेलं होतं. तर ते होते वेल्बी कमिशन होते, थॉमस रेले कमिटी होतं. याच्यानुसार विद्यापीठ वगैरे स्थापन झालं होतं आपल्या कर्जनच्या काळामध्ये. ठीक आहे. त्यामुळे हे होऊ शकणार नाही. तर नंतर आहे 57 क्वेश्चन. गोपाळकृष्ण गोखले व लोकमान्य टिळक यांचे आदर्श अनुक्रमे ओळखा. काय होता? तर लक्षात घ्या, गोपाळकृष्ण गोखले यांचे प्रेम आणि सेवा होता, तर लोकमान्य टिळक यांचा होता सेवा आणि त्याग. त्यागाला खूप महत्त्व दिलं होतं लोकमान्य टिळकांनी, लक्षात घ्या. ठीक आहे. नंतर क्वेश्चन नंबर 58 लाजपतराय यांनी अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणत्या पुस्तकाला प्रत्युत्तर म्हणून दिलेलं होतं? तर मदर इंडिया नावाची पुस्तक आलेली होती, ते कॅथरीन मेयोची होती मदर इंडिया. तर त्याच्यामध्ये या पुस्तकाला प्रत्युत्तर म्हणून लाजपतराय यांनी अनहॅपी इंडिया हे पुस्तक दिलेली होती. ठीक आहे. नंतर क्वेश्चन नंबर शेवटचा बघू आपला 59. यात दोन प्रमुख कल्पना मानव धर्म सभेच्या मुळाशी आहेत असं म्हणल्या जाते. कोणत्या दोन जे काही संकल्पना आहे? एक विश्वधर्म म्हणजे मानव धर्म समाजाबद्दल. तुम्हाला माहिती आहे मानव धर्म समाजाची स्थापना ही सुरतमध्ये झालेली होती. सुरतमध्ये केव्हा झाली होती? तर 23 जून 1844च्या दरम्यान सुरत इथे झालेली होती. बरोबर आहे. आणि ही धार्मिक आणि सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी झाली होती, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी. आणि ही सगळ्यात मग दादाराव पांडुरंग आणि दुर्गाराम मंछाराम यांनी ही सुरत इथे स्थापन केलेली होती. तर या मानव धर्माचे मूळ ते कल्पना होती, ती काय होती? तर विश्वधर्म आणि बुद्धिप्रामाण्य हे त्याचं उत्तर आहे. तर लक्षात घ्या, आपण 12वीचे सगळे याचे जे काही 70 क्वेश्चन आहे हे पूर्णपणे आपण एकदम डिटेल डिस्कस केले होते. त्यामुळे हा एक राहिलेला टॉपिक होता, आपल्याला वेळ न पुरल्यामुळे, त्यामुळे मी हा कव्हर केलेला आहे. तर ठीक आहे. ओके.